स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ, लेखक भादखेर आणि शैलजा राजे, वाचक स्वर राहुल सराफ. वार्धक्यात मुनिवृत्ती धारण करायची आणि अखेरीस योगसाधना करून देहत्याग करायचा, या गोष्टी आता माझ्या हातात राहिल्या नव्हत्या. मी बंदिवान बनलो होतो. पहारेकऱ्यानं मला विचारलं, सावरकर आता झोपणार ना? त्यावेळी मी होकारार्थी मान हलवली. त्यानं माझे आभार मानले आणि तो पहाऱ्यावर निघून गेला. झोपायचं म्हणून माणसाला कधीच झोपता येत नाही. मी जागाच होतो आणि जागाच राहिलो. थंडीचा कडाका पडला होता. धरित्रीवर धुक्याचे पडदे पडले होते. मी खिडकीपाशी उभा होतो. हाताच्या अंतरावरचं काही दिसत नव्हतं. धुक्याच्या रूपानं अज्ञाताचा पडदा उभा ठाकलेला होता. अशा वेळी सर्वसामान्य माणसाच्या चित्तवृत्ती बधीर होऊन जातात. पण माझ्या चित्तवृत्तींचा मात्र निरोध झाला. भगवान पतंजलींच्या पुण्यभूमीतला मी. त्यांचं योगशास्त्र मी केव्हाच मुखोद्गत करून टाकलं होतं. माणसाच्या चित्तवृत्तींचा निरोध झाला म्हणजे काळाचा पडदा दूर होऊन माणसाला काळाच्या पलीकडचं दिसू लागतं. किंबहुना सारे काळ एकत्र होऊन जातात. कालपटल दूर होऊन भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या सीमारेषा एक होऊन जातात. कालाचं कसलंच बंधन उरत नाही. त्या ठिकाणी धुक्याचं बंधन कुठं उरणार? माझा उभा जन्म खडतर अशा कारावासात गेला. त्या कालावधीत मी असाच अंतर्मुख बनलो. माझ्या चित्तवृत्तींचा मी निरोध केला. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग. असा योग त्रिकालदशी असतो. माझ्या आयुष्यात माझ्या ठाई जर काही द्रष्टेपण आलं असेल तर ते याचमुळे. सुदैवानं मला कारावासात भरपूर एकांतवास मिळाला. माझ्या चित्तवृत्ती मी एकाग्र करू शकलो आणि म्हणूनच कालपटावर कोरलेल्या घटना मला स्पष्ट दिसू लागल्या. अर्थात त्या घटनांचा लाभ उठवणं ही गोष्ट काही माझ्या हातात नव्हती. ती गोष्ट हातात होती माझ्या देशबांधवांच्या. माझं जीवन जेव्हा कालवश होईल तेव्हा त्या गोष्टींचा जो काही जमा खर्च होणार असेल तो होईल. माणसाच्या जीवनाचे जमा खर्च त्याच्या मृत्यूनंतरच पुरे होत असतात. त्रिखंडात गाजलेल्या माझ्या उडीची प्रेरणा मला त्याच रात्री मिळाली. धुकं दाटलं होतं तरी मी बघतच होतो. बघता बघता मी भान विसरलो. माझी दृष्टी स्थिरावली. समोर दिसणाऱ्या दृश्याशी माझ्या चित्तवृत्ती एकरूप होऊन गेल्या. द्वैत भाव निमावला. धुकं माझ्यात विरून गेलं आणि मी त्या धुक्यात. पुन्हा द्वैतभाव निर्माण झाला. मी जागच्या जागी खिडकीपाशी उभा होतो आणि समोर धुकं उभं होतं. पण बघता बघता तो धुक्याचा पडदा फाटला आणि मला एकदम बालमुकुंदांचं दर्शन झालं. बघता बघता श्रावणातील वद्य अष्टमीचा धुवाधार पाऊस कोसळू लागला. जलधारांचं छत उभारलं गेलं. पहारेकरी गाढ झोपले होते. दरवाजे उघडले गेले आणि कंस भयानं थरकाप पावलेला वासुदेव बालमुकुंदाला हाती घेऊन नंदा घरी जायला निघाला. यमुना नदीपाशी गेला आणि त्यानं पाण्यात प्रवेश केला. कृष्णाच्या चरण स्पर्शानं यमुना दुभंगली. बालमुकुंदाला तिनं वाट करून दिली. कृष्णाचं देवत्व वस्तुतः त्याच ठिकाणी सिद्ध झालं. पण दुर्जनांना देवत्वाच्या खुणा दिसत नाहीत किंवा दिसत असून ते बघत नाहीत. त्याला कोण काय करणार? वसुदेव नदीपार झाला आणि यशोदेची मुलगी तो घेऊन आला. कंसानं ती मुलगी शिळेवर आपटून ठार मारली. तिच्या मृत शरीरातून एक दिव्य स्त्री आकाशात निघून गेली. तिच्या विमुक्त केशकलापावर एक मुकुट होता. सुवर्ण वर्णाची ती स्त्री चंद्रासारखी मोहक होती. कृष्ण वस्त्र तिनं परिधान केलं होतं. गळ्यात दिव्य माला धारण केली होती. तिच्या 4 हातात दिव्य आयुध होती. ही दैदिप्यवान देवी कुमारी आकाशात जाताना कंसाला म्हणाली, मला तू शिळेवर आपटून ठार मारलंस. तुझा शत्रू तुला असाच फराफरा ओढील. त्यावेळी माझ्या तीक्ष्ण नखांनी तुझे शरीर मी फाडून टाकेन आणि तुझं रक्त गटागटा पिऊन घेईन. शत्रूला उद्देशून उच्चारलेली ही भविष्यवाणी माझ्या कानात घुमली आणि त्या देवी कुमारीच्या जागी मला माझी भारत माता दिसू लागली. एकदम मुरलीचे मंजूळ स्वर माझ्या कानावर पडले आणि बालमुकुंदांची मूर्ती माझ्यासमोर उभी राहिली. मनातल्या मनात पण त्या मुरलीधराला उद्देशून मी म्हणालो, तुझ्या अधरी असलेल्या त्या मुरलीचे कोमल स्वर आता बंद कर. तुझी पुण्यभूमी संकटात आहे. त्या ठिकाणी आता रणवेताळाचं तांडव नृत्य सुरू होणार आहे. त्या तांडव नृत्याला साजेसं रणशृंग गरजू दे.
तुझ्या हाती असलेला तो पांचजन्य कुठे आहे? आणि तुझं ते चक्र कुठे आहे? आणि ती गदा? घेऊन या चक्र गदा, हाच धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारितो. असंच तुझं रूप तुकारामांनी पाहिलं होतं ना? ते तुझं रूप दाखव. माझा चमत्कारावर कधीच विश्वास नव्हता, पण हा चमत्कार असेल तर तो त्या दिवशी खरोखरच घडला होता. माझ्या आयुष्यात अशा प्रकारचे चमत्कार अनेक वेळा घडलेले आहेत. बुद्धीचे चमत्कार म्हणा किंवा भावनेचे आविष्कार म्हणा. काळाच्या उदरात दडलेल्या या गोष्टी मला अनेक वेळा दिसल्या आहेत. काळाच्या हृदयातील तेजोनिधी प्रज्वलित झालेले आहेत आणि त्या तेजात शककाल नष्ट झालेले आहेत. काळाचं अखंड महावस्त्र माझ्या दृष्टीसमोर मला दिसलेलं आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका. या गोष्टीचा अनुभव घ्यायला तुम्हाला कारागृहातील प्रदीर्घ देहदंड सोसावा लागेल. त्या रात्री माझ्या डोळ्यांसमोर श्रीकृष्णाची चक्रधारी मूर्ती हुबेहूब उभी राहिली आणि त्या मूर्तीनंच मला मार्सेलिसच्या साहसाची प्रेरणा दिली. त्या विश्वगुरूनं माझ्या कानात मुक्ततेचा गुप्त मंत्र उच्चारला. सर्वसंपन्न दैवी शक्तीनं तो मंत्र मला दिलेला असो वा माझा मीच माझ्या मनाशी तो मंत्र उच्चारलेला असो, त्या मंत्राचा साक्षात्कार मला पुढे घडलाच घडला. लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर 13 मार्च 1910 रोजी मला अटक झाली. त्याच वेळी ब्रिटिशांच्या या कुटील नीतीला तसंच चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार मी माझ्या मनाशी करून टाकला होता. मला अटक करण्याचं वस्तुतः काहीच कारण नव्हतं. सभ्य लोकांच्या न्यायालयात सिद्ध होईल असा एकही गुन्हा मी केलेला नव्हता आणि मला अटक केली होती ती फरारीच्या निर्बंधान्वये. मी कोणता गुन्हा करून फरारी झालो होतो? राजरोस अनुज्ञापत्र घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी मी इंग्लंडला आलो होतो. फरारी गुन्हेगार म्हणून जर अटकच करायची असेल तर ती इंग्लंडच्या सार्वभौम म्हणून मिरवणाऱ्या बादशहाला करायला हवी होती. कारण आपला देश सोडून तो हिंदुस्थानात फरारी झाला होता आणि दुसऱ्या देशाचा स्वातंत्र्याचा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेण्याचा गुन्हा त्यानं केला होता. अटक व्हायला हवी होती ती इंग्लंडच्या बादशहाला, पण अटक झाली ती माझ्यासारख्या देशभक्ताला. सत्तेसमोर शहाणपण कुचकामी ठरतं, हीच गोष्ट खरी. माझ्या पॅरिसच्या वास्तव्यात या गोष्टीची खूपच चर्चा झाली. पॅरिस सोडून मी इंग्लंडला जाऊ नये असं पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, राणाजी, कामाबाई या सर्व मंडळींनी मला निक्षून सांगितलं. प्रेमानं पुन्हा पुन्हा बजावलं. मी त्यावर म्हणालो, तुमचं प्रेम मी समजू शकतो. पुढाऱ्यानं मागं राहावं आणि अनुयायांनी पुढं जावं ही राजनीती मलाही पुरी अवगत आहे. पण पुढाऱ्यांनी किती दिवस मागे राहावं या गोष्टीलाही काही मर्यादा आहेत. नाहीतर अनुयायी म्हणतील की हा नेहमीच मागे राहणारा पुढारी आहे. मी तर म्हणतो की पुढाऱ्यानंच नेहमी अग्रभागी तळपलं पाहिजे. आमचे शिवाजी महाराज नेहमीच अग्रभागी असत. त्यांचा वारसा सांगूनच मी शिवाजी शिष्यवृत्ती मिळवली आणि इथे आलो ना राणाजी. ते काय मागे राहण्यासाठी आलोय? नेपोलियन कधी मागे राहिला होता? हळदी घाटाच्या लढाईत बाजीरावाची तलवार अग्रभागीच तळपली होती ना. मग मी कशासाठी मागे राहू? आणि मी काय केलं आहे म्हणून मागे राहू? उलट काहीतरी करायला हवं म्हणून मी पुढे चाललोय. काही केल्याशिवाय ब्रिटिश सरकार मला पकडून ठेवील? वेडा आहे का ते सरकार? मार्गारेट मध्येच ठामपणानं म्हणाली, आमचं ब्रिटिश सरकार वेड नाही म्हणूनच तुम्हाला पकडणार आहे. कशासाठी? या माझ्या प्रश्नावर तेवढ्याच ठामपणानं मार्गारेट म्हणाली, ती तुमची ब्राउनिंग पिस्तुलं तुम्ही भारतात पाठवलेली त्या इटालियन बाईबरोबर, त्या आचार्याबरोबर, त्या तुमच्या पिस्तुलांनी केवढा धुमाकूळ उडवून दिलाय आणि तुमच्या त्या प्रक्षोभक पत्रकांनीही. मार्गारेटचं म्हणणं काही खोटं नव्हतं. त्या सहस्त्रावधी पत्रकांनी आणि शतावधी पिस्तुलांनी भारतात खरोखरच धुमाकूळ घातला होता. 1910 सालच्या प्रारंभीच 10वी जाट पलटण बंड करून उठली होती. सैनिकांच्या विरुद्ध राजद्रोहाचे खटले भरण्यात आले होते. हिंदी क्रांतिकारकांनी बर्लिनमध्ये ज्या कारवाया सुरू केल्या होत्या त्यांचे चटके ब्रिटिश साम्राज्याला बसू लागले होते. याच सुमारास इब्राहिम वॉर्डनी या कैरो येथील एका विद्यार्थ्यानं पंतप्रधान बोट्रस पाशा याचा खून केला होता. लोक धिंग्रा आणि वॉर्डनी यांना एकाच सूत्रात गुंफू लागले होते. एवढ्यात नाशिकचा जिल्हापती जॅक्सन याच्या खुनाची वार्ता कानावर पडली. सारं ब्रिटिश साम्राज्य हादरून गेलं. काळ्या कुट्ट मेघांनी सारं आकाश गजबजून गेलं होतं. गडगडाट सुरू झाला होता.
विद्युल्लता कडाडत होत्या. पाय पडेल तेथे स्फोट होईल का काय या शंकेनं सारं ब्रिटिश साम्राज्य भयचकित होऊन गेलं होतं. मला कशासाठी अटक होणार हा प्रश्न मार्गारेटला विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. या सर्व प्रक्षोभाचा करता कराविता मीच होतो ही गोष्ट ब्रिटिश सरकारला पक्की ठाऊक होती. तथापि आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात मी तिला म्हणालो, हे बघ, दाण्या दाण्यावर ज्याप्रमाणे खाणाऱ्याचं नाव लिहिलेलं असतं त्याप्रमाणे गोळी गोळीवर ती गोळी खाणाऱ्याचं नाव लिहिलेलं असतं आणि त्या गोळ्या कुणी मारल्या व कुणी पाठवल्या यांचीही नावं लिहिलेली असतात. मार्गारेटच्या या बोलण्यावर मी ठामपणानं म्हणालो, हो हो, ती नावं लिहिलेली असतात आणि ती साऱ्यांना ठाऊकही असतात. क्रांतिकारकांची कृत्य ही नेहमीच प्रातिनिधिक स्वरूपाची असतात. जीत आणि जेते यांचे संबंधही ठरलेले असतात. प्रत्येक जिताला वाटत असतं की जेत्याला गोळी मारावी. मग ती गोळी कुणी पाठविणारा असो कुणी मारणारा असो, जितांची भावना एकच, जेता मारला पाहिजे, संपला पाहिजे. पण जो प्रत्यक्ष कर्ता असतो त्याला कायद्याच्या कोर्टात शिक्षा होते. जॅक्सनचा खून, तिला मध्येच थांबवून मी म्हणालो, खून नव्हे, वध. जॅक्सनचा वध अनंता कान्हेरे नावाच्या एका मुलानं केला, देशासाठी केला. जो करील तो भरील आणि जो भरील तो पुन्हा करील. पण त्याला पिस्तूल कुणी पाठवलं? मार्गारेटच्या प्रश्नाचा रोख ओळखून मी म्हणालो, परमेश्वरानं. जेव्हा दैत्य माजतात तेव्हा परमेश्वरच अवतार घेत असतो. अनंताच्या रूपानं अनंतानंच अवतार घेतला असला पाहिजे. आणि मी मनाशी पुटपुटलो, अनंता हुतात्मा बनला, देव बनला, चिरंजीव झाला. आणि मग मार्गारेटला म्हणालो, तलवार या पत्रात मी तर तसा लेखच लिहिलाय त्याच्याबद्दल. नाशिकचा हुतात्मा, तू तर वाचला असशीलच. हो, सारं स्कॉटलंड यार्ड खडबडून जागं झालंय. मदनलालचं वक्तव्य तुम्हीच लिहिलं आणि तुम्हीच ते प्रसिद्ध केलं याविषयी त्यांना कसलीच आता शंका उरलेली नाही. त्याच प्रकरणात तुम्हाला गोवण्याचा त्यांचा विचार होता, पण ते जमलं नाही. त्यांनी खूप ओढाताण केली पण ती साधली नाही. आणि आता तुम्ही स्वतःहून तशी संधी देतात. तुमची पिस्तुलं रवाना झाली. त्याच वेळी त्यांना कानोसा लागला होता, पण पोलीस खातं मुद्दाम थांबलं. त्यांना हवा होता तो त्या पिस्तुलांचा प्रताप. तो प्रताप घडला म्हणजे त्यांच्या हाती तुमच्यासारखा ठेवा सापडणार होता. तुमचा एकदा बिमोड केला म्हणजे सारं शांत होईल, ज्वालामुखी शमेल अशी त्यांना बालंबाल खात्री आहे. त्यांना तशी संधीही मिळाली आहे. तुम्ही त्यांना आता आणखी संधी देऊ नका. माझं ऐका. तुम्ही इंग्लंडला जाऊ नका. माझ्यासाठी, या तुमच्या श्यामजींसाठी, राणांसाठी आणि या कामाबाईंसाठी तरी. कामाबाईंनीही मार्गारेटची पुन्हा री ओढली. श्यामजी आणि राणाजी यांनीही काकुळती केली. म्हणाले, पुढाऱ्यानं असं वागून चालणार नाही, भागणार नाही, निभावणार नाही. काहीशा उदासपण्या स्वरात मी म्हणालो, पंडितजी, राणाजी, मी माझं पुढारीपण तर प्रथम सिद्ध केलं पाहिजे ना. मी पुढे गेलो नाही तर पुढारी कसला? मागे राहून मागे रेंगाळणाऱ्या लोकांना जो पुढे करतो तो मागे राहिला तरी पुढारी असतो ही गोष्ट मलाही मान्य आहे. पण सारे लोक पुढे गेले म्हणजे एक ना एक दिवस मागे राहिलेल्या पुढाऱ्याला पुढे जावंच लागतं. मदनलालनं मातृभूमीच्या ऋणाचा पहिला हप्ता फेडलाय. त्यानंतर धडाडलेल्या त्या यज्ञकुंडात अनंतानं आहुती दिली आहे. यज्ञकुंड एकदा पेटलं म्हणजे आहुती अपुऱ्या पडल्या म्हणून ते यज्ञकुंड कधी विजता कामा नये. त्या हिमालयावर जेव्हा स्वातंत्र्याचा जरी पटका दौलानं डोलू लागेल तेव्हाच हुतात्म्यांच्या आहुती थांबतील, यज्ञकुंड थंडावेल आणि यज्ञीय देवता स्वातंत्र्याचं पसायदान घेऊन अवतीर्ण होईल. तोपर्यंत हा यज्ञ असाच चालणार, आहुती अशाच पडणार, यज्ञाच्या ज्वाला अशाच प्रज्वलित राहणार. राणाजी, मला गेलं पाहिजे, गेलंच पाहिजे त्या यज्ञात समिधा टाकायला. सारं वातावरण गंभीर झालं होतं. कुणीच काही बोलत नव्हतं. माझ्या निर्धाराचं वारं वाहत होतं. मी शांतपणानं म्हणालो, तुम्ही सर्वांनी इतिहास वाचलेला आहे. स्वित्झर्लंडमधून मॅझिनीला हद्दपार केलं तेव्हा 1837 सालाच्या जानेवारी महिन्यात तो महात्मा लंडनला आला. थंडीचे दिवस होते. बर्फ कोसळत होतं. वातावरण गोठून गेलं होतं.
पण मॅझिनीच्या मनाची आग होत होती. मॅझिनीवर त्याच्या सहकाऱ्यांनी स्वार्थीपणाचा आरोप केला होता. मॅझिनीजवळ उदात्त हेतू मुळीच नाही, तो व्यक्तिगत महत्वाकांक्षेनं पछाडलेला आहे, असं त्याचे सहकारी म्हणू लागले. वॉटरलूच्या लढाईनंतर पराभूत झालेल्या नेपोलियनवरतीही असेच आरोप करण्यात आले होते. पंडितजी, या जगात यशासारखी यशदायी गोष्ट दुसरी कोणती नाही. यशस्वी व्हाल तर संत महात्मे बनाल, नाहीतर सैतान ठराल. म्हणून फलाशा धरली नाही म्हणजे सारं भगवंत चरणी रुजू झालं. माणसाला होणारं दुःख हे फलनाशाचं नसून त्या दुःखाचा उगम त्याच्या अंतःकरणात आहे, त्याच्या अहमभावात आहे. आणि ज्यांनी आपल्या कृतीनं आपल्या हजारो बांधवांना संकटात व विपत्तीत ढकललं आहे, त्यांनी त्या संकटांचे फटके प्रथम सोसले पाहिजेत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मी पुढारी असेन तर प्रथम पुढं गेलं पाहिजे. मला मागे राहून भागणार नाही, निभणार नाही. मी लंडनला जाणार आहे हे निश्चित. यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.